तर रामकृष्ण हरी. तर आजचा व्हिडिओ घेण्याचं कारण असं आहे का पैठणवरून येता आता आम्हाला लागलं इथं नेवासाला आल्यानंतर आम्हाला आता ज्ञानेश्वरानं जिथं पाठ लावून ज्ञानेश्वरी लिहून घेतली त्या जागेला तर आम्ही आलोय. तर चालू म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा. तर तुम्हाला जिथलं ठिकाण आहे ते दिसतंय बघा बा, ज्ञानराज ज्ञानेश्वरी व अमृत भवन असं ठिकाण आहे. असं ठिकाण असताना तर पैठणवरून येता आम्ही नेवाश या ठिकाणी आलोत. नेवाश या ठिकाणी आले असताना तर आम्ही आता पायऱ्या वगैरे चढतोय वर. तर हा थोडासा छोटा व्हिडिओ बनवण्याचं आम्ही काम करू राहिलो. तर नेवाशाबद्दल ज्ञानेश्वराबद्दल आणि ग्रंथ कसा लिहिला काय लिहिला सगळ्यांना माहिती सांगायची काही गरज नाही. 4-5 मिनिटाचा चालू आपण व्हिडिओ घेऊ. तर आपण ज्ञानेश्वराच्या मंदिरामध्ये जिथं खांब आहे तिथं आपण आता आलेलो असताना तुम्हाला मंदिर वगैरे सगळं मंदिर वगैरे तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि पुढे अशा ठिकाणी मंदिर आहे. तर पहिलं आम्ही 1-2दा आलो तेव्हा सुविधा कमी होती, आता सुविधा भरपूर झालेली. जाण्यासाठी रस्ता वेगळा, मध्ये बसण्याकरता सगळी सोय पद्धतशीर, आणि कीर्तनाकरता तिथं माईक वगैरे लावून कीर्तन भजना करता. तर ज्ञानेश्वराच्या जागी आपण आलेलो आहेत. अमृत भवन श्लोक, तुम्हाला अमृत भवन श्लोक दिसतोय बा. सद्गुरू नमस्ते सद्गुरू अशा ठिकाणी आलो. येत असताना तर आम्ही जवळ आलेलो आहे. तर आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो असताना इथं शिव वगैरे आहे, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ह्याच दगडाला ज्ञानेश्वरांना पाठ लावून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. तर हाच तो दगड. तर म्हणजे हाच तो दगड. तर आम्ही दर्शन वगैरे घेतो दगड आणि पुढचे दाखवण्याचा प्रयत्न करतो. नेवासामध्ये हा पैल खांब आहे. माऊलीने नुसती पाठ लावली तरी त्याचा उद्धार झाला. ज्ञानेश्वरी लिहिताना आणि आपल्याकडं ज्ञानेश्वरी आपण वाचल्यानंतर माऊलीकडून आपल्याकडे पाहिल्यानंतर आपला किती उद्धार होऊ शकतो. एका खांबाचा एवढं मंदिर होऊ शकतं. आपण माणूस आहे, आपलं का मंदिर होणार नाही. आपण ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओळीचा अर्थ बोटाने ठेवून, काहींना वाचता येत नव्हते त्यांना ज्ञानेश्वरी नुसती बोटाने फिरवली तरी त्यांनी ज्ञानेश्वरी पारायण करून त्यांना वाचन आलं. या खांबाचं जिवंत उदाहरण. तर आमचे नाथभक्त बंधू त्यांनी इथं भारी माहिती सांगितली आणि सगळ्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. माहिती आहे. ज्ञानेश्वरी कोणाकोण लिहून घेतली हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही. पण चालू आपण थोडासा व्हिडिओ काम केलाय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करा, फॉलो करा, लाईक करा. अजून तुम्हाला काय परिसर आम्ही दाखवण्याचं काम करतो. तर मंडळी आपण पुढं आता आलो. दत्ताचं मंदिर आहे. तर दत्ताच्या मंदिरात आपण आता वर येऊ राहिलो. श्री गुरु दत्त 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 आदेश. राम लक्ष्मण हरे राम 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 हरे 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 कृष्णाय नमः. तर इथं दत्त कृष्ण तसंच इकडं कृष्णाची मूर्ती आहे, पार्वतीची मूर्ती आहे, संतांची मूर्ती आपल्याला दिसतीच आहे. तर मंडळी
तर नेवाशामध्ये अशा पद्धतीने आपण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला दाखवलंच, खांबही दाखवला, परिसरही दाखवलं. तरी अजून काही राहिलं असेल आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तरी असं भव्य मंदिराचा कळस एकदम सुंदर आहे. पाहिलं बरं वाटलं, मनाचं आनंद झाला पाहिल्याबद्दल, आल्याबद्दल. तर तुम्ही नसल आले ते येऊन जा, येण्याचा प्रयत्न करावा सांगतो. संत मंडळीने आलंच पाहिजे. तर असा पुढं परिसर आहे. तुम्हाला अंग दत्ताची मूर्ती दाखवली. इकडं अशा पद्धतीनं पुढं बॅनर आहे. इकडे सगळी सुविधा आहे. अजून इथं तुम्हाला मोकळं दाखवण्यात आलं तर माऊली. तर अशा पद्धतीने तर पाटीसुद्धा दिलेली. मंडळी, आता आम्ही मंदिराच्या पाठीमागं आलेलो आहे आणि पाठीमागं आम्ही आता पाहण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला पुढचा पण व्हिडिओ दिसतं. संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान असं पाठी दिलेली आहे. पाण्याची सोय वगैरे आहे, टाकी पण आहे, झाडझुडपं पण आहे आणि इथं मुलं शिकतात. आणि आपल्याला चालता जरा गाया पण इथं दिसल्यात. तर अजून मागं काय काय आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि इथं वारकरी पोरांचं शिक्षण, इथं महाराज वगैरे आहेत, पोरांना शिकवतात. अशा पद्धतीने इथं आहे. तर आपण इकडे एवढा व्हिडिओ घेण्याचं काम केलं आहे. तर इकडं मुलांना, माणसांना बसण्याकरता चांगल्या पद्धतीनं सोय, निळंगार आहे आणि झाडझुडपं असल्यामुळं व्यवस्थित वाटतंय. निसर्ग रम्य आणि थोडं बरं वाटलं पाहिल्याबद्दल. थोडं मन एकदा फिरलं, पाहिलं, हिंडलं म्हणजे माणसाला बरं वाटतं आणि आनंदही वाटतो. तर तुम्हाला ज्ञानेश्वर कशी बसलीत आणि ज्ञानेश्वरांना सांगून कशी त्यांच्याकडून ज्ञानेश्वर लिहून घेतली ते तुम्हाला चित्र दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. ते चित्र तुम्ही जरूर पहा. ते चित्र पुढं दिसत आहे. तर तो खांब आणि त्या खांबाला पाठ लावलेली, तसाच खांब मागं दाखवलेला आहे. आणि जे महाराज त्यांची यंता आता मरण पावून असल्यानं चालले असतं, ते ज्ञानेश्वरांनी ज्यांना उठावलं तेच महाराज ज्ञानेश्वरी लिहतात. तर त्यांचं नाव माझ्या ध्यानात येईन. आता मी त्यांचं नाव पण सांगण्याचा प्रयत्न करीन. तरी हेच ते ज्ञानेश्वर कसे बसलीत त्याचं तुम्हाला उभा इथं चित्र दिसतं. ज्ञानेश्वराचं तोंड खालती आहे आणि ज्यानं ज्ञानेश्वरी लिहिली त्यांचं तोंड गंगमोरी. अशा पद्धतीने आहे हा परिसर. पाणी बिण्याची सगळी सोय, सगळं टाकाटक रान दिसतंय मंडळी. पाणी बिणे वगैरे सगळं दिसतंय. पिचकाऱ्या वगैरे उडताय. उद्यान मस्तपैकी ते आवडलं आपल्याला. तर एकदम टकाटक. तर इथं काय आपल्याला फॉलोअर्स भेटले, त्यांनी बघितलं, ते म्हणा आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या. चला रामकृष्ण हरी. तर आपण हे जे रामकृष्ण हरी आपल्याला माऊली भेटले, आपण यांची ओळख करून घेऊ. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमची ओळख थोडक्यात सांगा माऊली आम्हाला. आम्ही कारेगावकर आहेत. कारेगावकर. हा. तालुका नेवासाची. तालुका नेवासा. वा वा वा, धन्यवाद माऊली. धन्यवाद माऊली. हे बी कारेगावकर आहे, पण तालुका त्यांना श्रामपूर आहे. श्रामपूर आहे का? हा, दोन्ही कारेगावकर आहेत आणि ते श्रामपूरवाले नागाव. तर हे दिसतात हे श्रामपूरवाली. तुम्ही माऊली कारेगाव का? दोन्ही कारेगावचेच. दोन्ही कारेगावचेच आहे. आम्ही श्रामपूर कारेगाव आणि नेवासा कारेगाव. नेवासा कारेगाव दोन आणि श्रामपूर दोन असे. आपण जास्त वेळ नाही घेता, त्यांना थोडक्यात विचारू. जे मला नाव माझ्या ध्यानात नाही राहिलं ते ज्याने ज्ञानेश्वरी लिहिली त्यांचं नाव काय तुमचं ध्यान आहे बाबा? कारण माळकरी तुम्ही, कारण माझ्या ध्यानात नाही राहिलं. कारण ते वारले होते, ते चालले ज्ञानेश्वरांनी त्यांना उठावलं. त्यांच्याकडून पूर्ण माऊली सांगा
सच्चिदानंद हा, बाबा. सच्चिदानंद हा, बाबा. सच्चिदानंद बाबा सच्चिदानंद बाबा कू ज्ञानेश्वरी ज्ञानदेवानं लिहून घेतली लिहून घेतली होती. लिहून घेतली. लिहून घेतली. कारण कसं आहे बरंच शास्त्र त्याच्यामुळे काही शब्द विसरून जातो आम्ही, पण तरी आम्ही ध्यानात आणण्याचा प्रयत्न करतो आणि ते पाहिलं आमच्या ध्यानात सुद्धा येतं. आमचं बरंच शास्त्राचं अभ्यास आहे, तसंही काही नाही. मग आता त्यांचा मृत्यू कसा झाला, काय झाला, ज्ञानेश्वर मुक्ताबाई कसे आले, कसे चालले होते त्यांची मग तुम्हाला सांगितलीच आहे ग्रंथामध्ये. मग ज्ञानेश्वरानं मग त्यांना आशीर्वाद, त्याच्या मंडळीला आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर मग या जन्माचा का पुढल्या जन्माचं, या जन्माचं म्हटलं मग त्याला उठवण्यात आलं सच्चिदानंदाला. सच्चिदानंद उठवल्यानंतर म्हणजे राहिलेली ज्ञानेश्वरी इथं ती पूर्ण केलेली माऊली, बरोबर ना? हा, बरोबर. तर राहिलेली ज्ञानेश्वरी पूर्ण केली. असं ठिकाण तुम्हाला ते मी इथं दाखवलेलं आहे. सगळं मागलं पुढलं सगळं तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर इडंच थांबतो. रामकृष्ण हरी. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा. चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.